अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, आज 12 ऑगस्ट. अरे तो मेघराजा आहे, त्याची कृपा महत्वाची. भाग 2. ग्राम्य संस्कृतीतील नक्षत्र आणि पाऊस यांचा अर्थार्थी संबंध सांगणाऱ्या म्हणींचे 4-2 मासले सांगण्याचा आपण प्रयत्न केला आहे. प्रांतोप्रांती पाऊस पाण्यावरच्या अशा खूप म्हणी प्रचलित आहेत. मला असं म्हणायचंय, पडणाऱ्या पावसाचे रंग रूप, त्याचा आवेग, त्याच्या छटा आणि त्यामुळे निसर्गात घडणारे बदल पाहून केवळ अनुभवाच्या भरवशावर किंवा पूर्वजांनी सांगून ठेवलेल्या पावसाच्या गुणा अवगुणाच्या आधारे अमुक एक लक्षण असणारा पाऊस म्हणजे अमुक एका नक्षत्रातला पाऊस असे ठोकताळे बांधणारे आपले शेतकरी बांधव हवामान खात्यातील तज्ज्ञाच्या मानाने काही कमी मोलाचे नाहीत असं मला तरी वाटत नाही. उलट काकणभर सरसच, कुणावर टीका नाही, वस्तुस्थिती आहे. कुठलीही उपकरणं त्यांच्या हाती नसताना केवळ गतानुभवांचा पट डोळ्यासमोर आणणे आणि अमुक अमुक एक नक्षत्र सुरू झालंय तेव्हा आजपासून शेतातील ही कामे सुरू करा असं ठरवणं आणि केवळ बिनभरवशाच्या पावसावर अंदाजानेच भरोसा ठेवून शेतातल्या पीक पाण्याचं गणित मांडणं आणि ते पुन्हा यशस्वीपणे सोडवणं. बेभरवशाचा पाऊस आपल्या पदरात टाकेल ते दान स्वीकारणं, तक्रार न करता त्यालाच आपला सखा सवंगडी मानणं आणि आजच्या पेक्षा उद्याचा दिवस अधिक चांगला येईल या आशेवर जगणं. मला असं वाटतं, जगातले हे पण एक खूप मोठे आश्चर्य आहे. यासाठी आपण ज्याच्या भरवशावर जगतो त्या बळीराजास नेमके कुठले बरे पारितोषिक द्यावे सांगता का जरा? जनलोकाच्या सामवेदाचा बळीराजा हा आत्मा आहे. तो आहे म्हणून शिवार पिकते आणि तो आहे म्हणून तर आपणाला 2 घास मिळतात. अन्यथा काय पैसे खाऊन पोट भरणार आहात का? त्या बळीराजाचे आकाशाला लागलेले डोळे आणि त्याच्या डोळ्यातून पडणारा पाऊस, जगाच्या राजाच्या डोळ्यात सुद्धा पाणी उभे राहायचे आणि मग त्याच्या योग क्रिया सुरू व्हायच्या. आपल्या योगाद्वारे ते बळीराजाला आणि धरित्रीला शांत करत असत. तो मेघराजा जर कोसळणार नसेल तर जनतेला उपाशी मरण्याशिवाय पर्याय नाही. या बळीराजासाठी महाराजांचे मन द्रवायचे आणि आकाशात आभाळ नसतानाही हळूहळू ढग जमायला सुरुवात व्हायची. ढगाचे आच्छादन व्हायचे आणि तो हजारो धारांनी कोसळायचा. अर्थात कोसळणाऱ्या पावसालाही थांबवण्याचे सामर्थ्य श्री महाराजांच्याकडे होते, यात संशय नाही. एखाद्या चिंधीची गाठ एखाद्या खांबाला बांधतील आणि कोसळायला लागणारा थांबेल, हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले आहे. अधर्म, अन्याय, अनिती जरी वाढली तरी मुक्या जनावरांसाठी श्री महाराज 2 पायाच्या जनावराकडे दुर्लक्ष करायचे व 4 पायाच्या जनावरासाठी पाऊस पाडायचे. असे असले तरी तो मेघराजा मोठा म्हणून संबोधायचे. स्वतःकडे मोठेपण त्यांनी घेतलेच नाही. मोठेपणा लपविणारा तो खरा मोठा होता. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की. पार्वती पते हर 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 महादेव हर.